बघा, या ठिकाणी आपण अर्थमेटिक प्रोग्रेशन नावाचा जो काही चॅप्टर आहे, या अर्थमेटिक प्रोग्रेशन नावाच्या चॅप्टरचे PYQ प्रिव्हियस इयर एक्झाम क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करायलो. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे जुलै 2019 ला आलेला आणि हा 3 मार्कासाठी आलेला क्वेश्चन आहे. सचिन इन्व्हेस्टेड सम अमाउंट इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट इन अ स्पेसिफिक वे. सचिननं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये काही अमाऊंट या ठिकाणी जे आहे बचत केलेला आहे, सेव्ह केलेला आहे. इन फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड 4000 रुपीज. पहिल्या वर्षी त्यानं 4000 रुपीज इन्व्हेस्ट केले. इन द सेकंड इयर 6000 रुपीज. दुसऱ्या वर्षी त्यानं 6000 रुपये इन्व्हेस्ट केले. इन द थर्ड इयर 8000 रुपीज. तिसऱ्या वर्षी 8000 रुपीज इन्व्हेस्ट केले अँड सो ऑन असे ते इन्व्हेस्टमेंट करत गेला फॉर 12 इयर, 12 वर्षे. फाइंड द टोटल अमाउंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर. 12 वर्षामध्ये त्याने इन्व्हेस्ट केलेली टोटल अमाउंट या ठिकाणी जे आहे ते आपल्याला काढायची आहे. आता या ठिकाणी गिव्हन आणि गिव्हन मध्ये या ठिकाणी इथं सचिन इन्व्हेस्टेड सम अमाउंट इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट इन अ स्पेसिफिक फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड 4000 रुपीज. द सेव्हिंग ऑफ सचिन इज एन AP. द सेव्हिंग ऑफ सचिन is an AP. The saving of Sachin is an AP. सचिनची जी बचत आहे ती अंकगणितीय श्रेणी आहे. पहिल्या वर्षी त्यानं रुपये 4000 इन्व्हेस्ट केले. दुसऱ्या वर्षी त्यानं 6000, तिसऱ्या वर्षी 8000 असं डॉट डॉट फॉर 12 इयर, 12 वर्षासाठी त्याने इन्व्हेस्टमेंट केली. इथं जर बघितलं तर याची व्हॅल्यू जी आहे ती 4000 आहे. याची व्हॅल्यू 4000 आहे. डी ची व्हॅल्यू म्हणजे प्रत्येकामधला डिफरन्स 6000 मायनस 4000 2000, 8000 मायनस 6000 2000. या ठिकाणी 2000चा डिफरन्स आहे म्हणजे डी ची किंमत 2000 आहे. आणि त्याच्यानंतर एन ची किंमत 12 आहे कारण 12 वर्ष त्याने गुंतवणूक केलेली आहे. फाइंड द टोटल अमाउंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर. जे काही फाइंड करायचं आहे टू फाइंड द टोटल अमाउंट he invested in 12 year. Find the total amount he invested 12 year. Find the total amount he invested 12 year. 12 वर्षामध्ये त्याने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली, 12 वर्षामध्ये त्याने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली हे या ठिकाणी काढायचं आहे. आता फॉर्म्युला जेव्हा सम काढायची असते 12 वर्षाच्या त्याच्या पेमेंटची सम काढायची असते तेव्हा फॉर्म्युला आपण जो वापरत असतो तो फॉर्म्युला असते एसएनचा. एसएन इज इक्वल्स टू n/2 इंटू 2a प्लस n-1 d. हा फॉर्म्युला. एस एनच्या जागेवर एन ची व्हॅल्यू 12, एनच्या जागेवर एन ची व्हॅल्यू 12/2 इंटू 2 इंटू ए च्या जागेवर ए ची व्हॅल्यू 4000 प्लस एनच्या जागेवर एन ची किंमत 12 -1 इंटू डी च्या जागेवर डी ची व्हॅल्यू जी आहे तर या ठिकाणी 2000 आहे. या ठिकाणी इज इक्वल्स टू 12/2 6 आला. 12 ला 2 ने डिवाइड केलं तर 6 आला इंटू ब्रॅकेट मध्ये 4 2 जा 8000 या ठिकाणी प्लस 12 मधून 1 गेला 11 इंटू 2000 या ठिकाणी 6 इंटू
8,000 प्लस 11 2 जा 22 आणि 30 ॲज इट इज. या ठिकाणी 6 इंटू 8 प्लस 22,000 30,000. 8,000 plus 22,000, that is the 30,000. 30,000 आणि या ठिकाणी 6 3 जा 18 आणि हे 40 as it is, that is the S12 1,80,000. या ठिकाणी याचा आन्सर मध्ये या ठिकाणी लिहायचं, याच्या आन्सर मध्ये या ठिकाणी लिहायचं टोटल अमाउंट सचिन इन्व्हेस्टेड इन 12 years इज. या ठिकाणी टोटल अमाउंट आन्सर टोटल अमाउंट सचिन invested for 12 years is 1,80,000. 1,80,000. That is the answer of that question. हे या क्वेश्चनचं या ठिकाणी जे आहे आन्सर आहे. जुलै 2019 ला, जुलै 2019 ला हा क्वेश्चन आला होता. या ठिकाणी बघा, याच्यामध्ये सांगितलं की फाइंड द 23rd टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. या अंकगणितीय श्रेणीचं 23वी पद काढायचं आहे. 23rd टर्म ऑफ दिस एपी. तर या ठिकाणी सर्वात पहिले क्वेश्चन आलेला आहे जुलै 2019 ला 2 मार्क्स साठी. या ठिकाणी गिव्हन म्हणून इथं लिहा. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे ते बघा. गिव्हन मध्ये दिलेलं आहे 9 4 -1 -6 -11 डॉट डॉट. आता सर्वात सुरुवातीला जे असते ते ए ची व्हॅल्यू असते 9 आहे. प्रत्येकामधला फरक म्हणजे डी ची व्हॅल्यू असते -5 आहे. 9 - 5 -4 4 -5 -1 -1 -5 -6 आणि या ठिकाणी n ची किंमत किती 23. 23rd टर्म काढायचा आहे म्हणजे T23 काढायचा आहे. Tn चा फॉर्म्युला वापरायचा. Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. T23 इक्वल्स टू a च्या जागेवर a ची किंमत 9 प्लस n च्या जागेवर 23 मायनस 1 इंटू d. d ची किंमत -5. 9 23 मधून 1 गेला 22 इंटू -5. 9 प्लस मायनस मायनस 22 5 जा 110 आणि या ठिकाणी 9 जर गेला 110 मधून तर या ठिकाणी 101. दॅट इज द T23. या ठिकाणी T23 ची किंमत किती येते तर या ठिकाणी 101 येते. आन्सर मध्ये या ठिकाणी आन्सर मध्ये याचं आन्सर लिहायचं. या ठिकाणी द 23rd टर्म ऑफ द given AP. 23rd term of the given AP is -101. That is the answer of that question. हे या क्वेश्चनचं जे आहे ते या ठिकाणी आन्सर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इथं याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. अमित सेव सर्टन अमाउंट एव्हरी मंथ इन अ स्पेसिफिक वे. अमितनं काही अमाउंट या ठिकाणी सेव्ह केलेला आहे, बचत केलेली आहे.
इन द फर्स्ट मंथ ही सेव्स 200 रुपीज. पहिल्या महिन्यामध्ये त्यानं 200 रुपये 200 रुपये इन्व्हेस्ट केले. सेकंड मंथ मध्ये 250 रुपीज इन्व्हेस्ट केले. थर्ड मंथ मध्ये त्यानं 300 रुपीज इन्व्हेस्ट केले अँड सो आणि तो इन्व्हेस्ट करत गेला. हाऊ मच विल बी हिज टोटल सेव्हिंग इन 17 मंथ. 17 महिन्यामधली त्याची टोटल बचत किती हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पहिली गोष्ट तर द सेव्हिंग ऑफ अमित इज ॲन एपी. अमितची जी बचत आहे ती अंकगणितीय श्रेणी आहे. इन द फर्स्ट मंथ ही सेव्स ₹200 रुपीज. सेकंड मंथ 250 रुपीज. थर्ड मंथ 300 रुपीज. डॉट 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 डॉट. आता या ठिकाणी हाऊ मच विल बी हिज टोटल सेव्हिंग इन 17 मंथ. या ठिकाणी इथं ए ची व्हॅल्यू आहे 200 रुपीज. डी ची व्हॅल्यू किती आहे 50-50 न वाढत जाते. डी ची किंमत आहे 50. 200 प्लस 50 250 250 प्लस 50 300. आणि एन ची किंमत किती आहे तर या ठिकाणी 17 इयर. आता या ठिकाणी याच्यामध्ये इथं एसएन चा फॉर्म्युला वापरावा लागेल. एसएन इज इक्वल्स टू n/2 इंटू 2a प्लस n-1 डी. हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. हा फॉर्म्युला जर वापरला एनच्या जागेवर एन ची किंमत 17 इज इक्वल्स टू 17/2 इंटू 2 इंटू एच्या जागेवर एची व्हॅल्यू 200 प्लस एनच्या जागेवर एनची व्हॅल्यू 17 -1 इंटू डी. डीच्या जागेवर डी ची व्हॅल्यू 50. 17/2 इंटू 2 2 जा 400 प्लस 17 मधून 1 गेला 16 इंटू 50. 17/2 400 प्लस 16 5 जा 80 आणि हे 0 ॲज इट इज. या ठिकाणी इज इक्वल्स टू काय येते तर या ठिकाणी याच्यामध्ये इथं एसएन इज इक्वल्स टू 17 इज इक्वल्स टू 17/2 इंटू 400 प्लस 800 1200 या ठिकाणी इज इक्वल्स टू 17 इंटू 2 6 जा 12 0 0 0 ॲज इट इज. या ठिकाणी 42 6 7 जा 42 6 1 जा 6 आणि या ठिकाणी 10,200. that is the total investment of the Amit in 17 month. या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ अमित टोटल सेव्हिंग ऑफ अमित in 17 month is किती आहे तर या ठिकाणी 10,200 रुपये. दॅट इज द टोटल सेव्हिंग ऑफ अमित इन 17 मंथ. 17 महिन्यामधली अमितची ही टोटल सेव्हिंग आहे. या ठिकाणी असा हा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर
या ठिकाणी बघा, याच्यामध्ये इथं एक क्वेश्चन असा आहे, या ठिकाणी फॉर गिव्हन एपी दिलेल्या अंकगणितीय श्रेणीसाठी फॉर गिव्हन एपी ए इज इक्वल्स टू 3.5, ए इज इक्वल्स टू 3.5, डी इज इक्वल्स टू 0, n is equals to 101, then tn is equals to dash dash मार्च 2019 ला आलेला क्वेश्चन आहे आणि ऑप्शन दिलेला त्याच्यात एक नंबरचा ऑप्शन आहे 0, ऑप्शन नंबर बी आहे 3.5, ऑप्शन नंबर सी आहे या ठिकाणी 103.5 आणि ऑप्शन नंबर डी आहे 104.5 आणि जुलै 2019 ला जुलै 2019 ला 1 मार्क्स साठी हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा आता या ठिकाणी याला सॉल्व करू आपण. सोपा क्वेश्चन आहे, 1 मार्काचा आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. फॉर गिव्हन एपी दिलेल्या अंकगणितीय श्रेणीसाठी ए इज इक्वल्स टू 3.5, डी इक्वल्स टू 0, n इज इक्वल्स टू 101. tn ची किंमत काढायची आहे. tn इज इक्वल्स टू किती? tn इज इक्वल्स टू किती काढायचा आहे? फॉर्म्युला काय असते tn चा? tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. आता a च्या जागेवर a ची व्हॅल्यू 3.5 प्लस n च्या जागेवर n ची व्हॅल्यू 101 मायनस 1 इंटू d च्या जागेवर d ची व्हॅल्यू 0. या ठिकाणी 3.5 प्लस 101 मधून 1 गेला 100 इंटू 0, 0च होणार आहे ते. या ठिकाणी 3.5 इथं 0 झाला. या ठिकाणी इज इक्वल्स टू या ठिकाणी 3.5. ऑप्शन नंबर बी दॅट इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. या ठिकाणी आजचं लेक्चर आपण थांबवणार आहोत. बाकीचं जे काही आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू.